नमस्कार, मी गौतमी गोदावरी, पुष्प 18. आता या राक्षसांना भीती अशी की जर या सात्विक लोकांचे संघटन झाले तर आपली शक्ती कमजोर पडेल. या यज्ञाच्या निमित्ताने हे लोक एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण करतात, यांची मैत्री होते. यांच्या या दैवी संबंधात जर बळकटी आली तर आपली सत्ता राहणार नाही आणि म्हणून या सर्वांच्या मुळाशीच घाव घालायचा, म्हणजेच यज्ञ बंद पाडायचे. जिथे यज्ञ असेल तिथे विध्वंस मांडायचा, म्हणजे सात्विकांचे संघटन होणार नाही. पण मागे हटतील तर ते ऋषी कसले, तेही गोदातटी ठाण मांडून राहिले. सात्विक लोकांच्या जीवितास धोका होणार नाही, तरी पण दैवी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था ते करीत आणि आश्रमात जास्त गाजावाजा न करता यज्ञ करीत. आणि म्हणूनच गोदामाई विचारात पडली की आज ते आश्रमातून वैदिक सूक्तांचे गान ऐकू येतंय, ते कसं काय? बहुतेक रामाने एखाद्या राक्षसाला धडा शिकवलेला दिसतोय, त्यामुळेच आश्रमात विजयाचे वातावरण असावे असा विचार माईच्या मनात येतच होता. तेवढ्याच समोरून श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाई जलाकडे येताना दिसले आणि त्यांचे प्रसन्न मुख पाहून माईची खात्रीच झाली की निश्चितच काहीतरी सकारात्मक घडलंय. माई तर विचारच करीत राहिली, तोच राम लक्ष्मणांनी जलात सूर देखील मारला. आकाशात अरुणोदय झाला होता. उषा देवी ही हजर होती. बस आता अवकाश फक्त सूर्यनारायणाचाच होता आणि सूर्यवंशी राजकुमार राम आणि लक्ष्मण जलात उभे राहून त्यांचीच प्रतीक्षा करीत होते. इकडे काय घडलंय हे कळण्यासाठी गोदामाई उतावीळ झाली होती आणि आदिदेव नमस्तुभ्यम म्हणून राम, लक्ष्मण, सीता सूर्यदेवांना अर्घ्य देत होते. आता रोजच्या नियमाप्रमाणे ते उंचवट्यावर असलेल्या कपालेश्वराच्या दर्शनास निघाले. या कपालेश्वराचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे शंभू महादेव ज्ञानीजनांना मार्गदर्शन करण्यासाठीच बसलेले आहेत. इथे त्यांच्यासमोर इतर शिवमंदिरांप्रमाणे नंदी नाही. का तर खऱ्या ज्ञानी माणसाने समोरच्या व्यक्तीला कधीही निर्बुद्ध समजता कामा नये. प्रत्येकाजवळ काही ना काही निपुणता असतेच. याचे भान जो ठेवतो त्याचा आणि फक्त त्याच्याच ज्ञानाचा आलेख उंचावतो हे शिकवण्यासाठी शंभूने नंदीला गुरु करून माईच्या काठी वास्तव्य केले आहे. या शिकवणुकीला साष्टांग नमस्कार करून श्रीराम, श्री लक्ष्मण पुन्हा जलाकाठी येतच होते. तोच समोरून आपण त्यांना सावध केले पाहिजे. हो, आता काहीही होऊ शकेल, चिंता करण्याचे कारण नाही. श्रीराम, श्री लक्ष्मण अस्त्र-शस्त्र विद्या निपुण आहेत अशी आपापली मते मांडत काही स्त्री पुरुषांचा घोळका गोदाकाठी आला. ते सर्वजण आपणाकडेच येत आहेत हे पाहून श्रीरामांनी आणि सीतामाईंनी जलाकाठी असलेल्या शिळेवर बसून घेतले. श्रीराम, लक्ष्मण यांच्यापासून जराशा अंतरावर उभे राहिले आणि समोरून येणाऱ्या लोकांचे अवलोकन करू लागले. श्रीराम सीतामाईंसमोर येताच त्या सर्वांनी या त्रिमूर्तींना अभिवादन केले आणि त्यांनीही किंचित वाकून त्याचा स्वीकार केला आणि खुणेनेच त्यांना बसण्यास सांगितले. पण आजूबाजूला सावधपणे नजर टाकून त्यांनी उभ्याच विषयाला सुरुवात केली. एक जण म्हणे, राजकुमार तुम्ही आता सतर्क राहायला हवे. ही डिवचली गेलेली शूर्पणखा आता फार उत्पात माजवील. तर दुसरा म्हणाला, तुम्ही तिला जिवंत का सोडले? या भागात तिच्या इच्छेशिवाय पानही हलत नव्हते. तुमच्या सान्निध्यामुळे तिची शक्ती ही खरी शक्ती नसून नुसतेच पोकळ शक्ती प्रदर्शन आहे हे आम्हा सर्वांना कळल्यामुळे ती थैथयाट करीत होती आणि त्याच तोऱ्यात ती तुमच्याशी सूड घेण्यास आली होती. तुम्ही केलेल्या निर्बत्सनेने तिचे जे नाक कापले गेले आणि ती इथून जिवंत गेली, ती खूप मोठे संकटच घेऊन येईल. आणखीन एक जण म्हणाला, प्रभो हिचे सख्खे भाऊ रावण, कुंभकर्ण तर दूर लंकेत आहेत, पण इथून थोड्याच अंतरावरील जंगलात हिचे चुलत भाऊ खर, दूषण आणि त्रिशिर यांचे राज्य आहे. हे तीन भाऊ या भूमीचे काटे आहेत, काटे.
म्हणून लोक या सुंदर नंदनवनाला त्रिकंटक म्हणू लागले आहेत. वास्तविक ही माहिती श्रीरामांकरता नवीन नव्हती. दंडकारण्यात प्रवेश केल्यावर ते सर्वप्रथम सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात पोहोचले होते. तेव्हा त्यांचे आदरातिथ्य करून ऋषीवरांनी त्यांना अगदी हे दंडकारण्य कसे झाले इथपासून तर आजचे राक्षस राज्य कसे आहे इथपर्यंत सर्व सांगितले होते. त्यांनी सांगितले होते, येथील दंडक राजाने एकदा गुरु भगिनीकडे वक्र दृष्टीने पाहिले. हे गुरूंना कळल्यावर त्यांनी स्वतःच्या शिष्यांना ताबडतोब आश्रम सोडून स्थलांतर करण्यास सांगितले आणि दंडक राजाला शाप दिला की उद्यापासून सतत 7 दिवस तुझ्या राज्यात धुळीची वृष्टी होईल आणि इथे फक्त धूळच राहील. आणि गुरुदेव मार्गस्थ झाले. निघताना त्यांनी गोदामाईला शेवटचा नमस्कार केला आणि स्वतःसाठी आशीर्वाद मागितला. तसेच माईला उद्गारून ते म्हणाले, हे गोदामाई, इथे जरी निसर्ग देवतेने थैमान मांडले असले तरी सुद्धा जिथे तू आहे तिथे जीवन असेलच, असे सूचक भाकीत करून गुरुवर्य पाठमोरे झाले. दुसऱ्या दिवसापासून धुळीचा वर्षाव सुरू झाला. तो सतत 7 दिवस होत राहिला आणि दंडकाचे राज्य नष्ट होऊन मागे उरले ते दंडकारण्य आणि ही महान कर्मयोगी गोदामाई. जसे कुठल्याही जखमेवर काळ हेच उत्तम औषध असते तसेच इथेही घडले. ग्रीष्म ऋतूमध्ये जलाच्या शोधार्थ येणारे पक्षीगण विविध फळाफुलांची बीजे पोट भरून घेऊन येत. वायुदेवही परागकण घेऊन येई आणि आणलेले धन गोदामाईच्या दोन्ही काठांना अर्पण करीत. पुढे वर्षा ऋतू आला की निसर्गाचे काम करू लागे आणि एक एक बीज अंकुरू लागले. काळाच्या गतीने कालक्रमणा करीत होता. गोदामाई उगमापासून संगमापर्यंत मार्गक्रमणा करीत होती आणि माईचे दोन्ही काठ जैव विविधतेने संपन्न होत होते. पाहता पाहता कर्मयोगी माईने दंडकारण्याची भूमी सुजलाम सुफलाम करून टाकली. आता गोदामाईच्या भोवतालची प्रासादिक शांती ऋषीमुनींना खुणावू लागली. तर उपजीविकेचा शोध सामान्यांना गोदातीरी घेऊन आला आणि इतक्या समृद्ध भूभागावर आपलेच वर्चस्व हवे ही भावना राक्षसांना इथे घेऊन आली. सुतीक्ष्ण ऋषींनी सांगितलेला शब्द लक्षात असूनही श्रीराम सर्वांचे म्हणणे मन लावून ऐकत होते. प्रभू, तुम्ही शूरपणखेला मारूनच टाकायला हवे होते, एक स्त्री कळवळून म्हणाली. तेव्हा मात्र श्री रामचंद्र उभे राहिले आणि माईसह सर्वजण ते काय म्हणता आहेत याची वाट पाहू लागले. लोक हो, मी आपल्या भावना समजतो. आपण सर्वांनी तिचे वर्चस्व धुडकावून तिला जागे केलेलेच होते. या सर्वांच्या मुळाशी आम्ही आहोत हे ती ओळखेल आणि एक दिवस समोर येईल हेही आम्ही जाणून होतो. पण आमच्या समोर वारंवार निरुत्तर होऊन तिचे संतुलन बिघडले आणि तिने सरळ सीतेवरच हल्ला चढवला आणि मग संतापलेल्या लक्ष्मणाने तिला नाक कान रहित केले. आता जर तिला मारूनच टाकले असते तर फक्त तिचे स्वकीयच आपल्यावर हल्ला करायला पुढे सरसावले असते. पण या सौमित्राने तिची जी अवस्था केली ती पाहून प्रत्येक राक्षस आम्हावर हल्ला करण्यास पुढे येईल. आपल्याला ही भूमी राक्षसमुक्त करायची असेल तर कानाकोपऱ्यातील राक्षस बाहेर निघायला हवेत. आम्ही तर सावध आहोतच, पण तुम्हीही सर्वजण सावध राहणे तितकेच गरजेचे आहे. सांप्रत काळी सर्वांनी एकमेकांची काळजी घेणे गरजेचे आहे. मी दशरथपुत्र राम तुम्हा सर्वांना वचन देतो की आम्ही दोन्ही बंधू मिळून एक एक राक्षस टिपून काढू. इथे ऋषी मुनी निर्भय होऊन यज्ञ करतील आणि तुम्हीही सर्वजण निर्भयतेने जीवन जगू शकाल. श्रीरामांनी स्वतःचे म्हणणे सर्वांसमोर मांडून सर्व उपस्थितांवर दृष्टी फिरवली आणि उपस्थित समुदायाने अत्यानंदाने घोषणा केली, सीतापती श्रीरामचंद्रांचा विजय असो. सीतामाईंसह श्रीराम श्री लक्ष्मणांना अभिवादन करून मंडळी परतली तर सूर्योदयापूर्वी ऐकू आलेले वैदिक सुक्तांचे गान हे शूरपणखेच्या पराभवाचे फलस्वरूप होते हे समजलेली गोदामाई आनंदाने मार्गस्थ झाली. धन्यवाद.